लोकांच्या घरामध्ये तिकीट देण्यात आली होती. 39 लोक होती, 39. ती आमदार होती, मंत्री होती, यांच्या घरातल्या परिवारातल्या 39 लोकांना राज्यामध्ये तिकीट मिळालं. त्यामुळे हे लोक तुम्हाला प्रचारात दिसली आणि जाणीवपूर्वक पैशाचा एवढा वरेमाप या लोकांनी वापर केला. दुर्दैवानं आम्ही मीडिया समोर यायला कमी पडलो. परंतु काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, आम्ही चांगल्या ताकदीनं प्रचार केला. एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढलो. एक लक्षात घेतलं पाहिजे, आमच्याकडे सत्ता नाही, आमच्याकडे सत्तेचा गैरवापर करायला कोणत्या यंत्रणा नाहीत, आमच्याकडे निवडणूक आहे आमच्या सोबतीला नाही आणि निवडणूक आयोग हा आयोगासारखं काम करत असून भाजपचा सहयोगी पक्ष म्हणून काम करत होता या निवडणुकीमध्ये. म्हणजे काय कारवाई केली त्या संजय गायकवाडांवर आपण आजपर्यंत त्या अनवरच्या प्रकरणावरती निवडणूक काय कारवाई केली हे ब्रेकिंग न्यूज आहे. प्राजक्त तनपुरेंनी आपला गड राखलेला आहे, त्यांनी मोठा धक्का दिलाय भाजपला. राहुरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व त्यांनी कायम ठेवलंय. आता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय. राहुरी नगरपालिका, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगरपालिका यावरती माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या शहर विकास आघाडीचा विजय झालाय. नगराध्यक्षपदी बाबासाहेब मोरे बहुमताने विजय झालेत, तर तनपुरेंनी आपला गड राखल्याचं आपण बघतोय. 24 पैकी, लक्षात घ्या, 24 पैकी 17 जागेवर तनपुरेंना विजय मिळालाय. 7 जागांवर भाजपच्या नगरसेवकांचा विजय झालाय. तर दर्यापूरमध्ये काँग्रेसच्या मंदा भारसाखळे विजय झाल्याचं कळतंय. भाजप आमदार प्रकाश भारसाळे यांना मोठा धक्का बसलेला आहे. दणदणीत विजय झाला. नगराध्यक्षपदी जयदीप बारभाई विजयी झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 17 उमेदवार इथं विजयी झाल्याचं कळतंय. भाजपचे केवळ 2 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत, तर अपक्ष तानाजी खोमणे विजयी झालेत. विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा उधळून आणि फटाके फोडून जोरदार जल्लोष जेजुरीत केलाय. चला आता या क्षणापर्यंतचा अपडेट आपण जाणून घेऊयात. नंदुरबार मधलं चित्र, शिवसेनेचे 8 नगरसेवक या ठिकाणी आघाडीवरती आहेत असं कळतंय. मालवण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार विजयी झालेला आहे. या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय. लांजा नगरपंचायतीत महायुती विजयी झालेली आहे. मोठा अपडेट आता या क्षणाचं. लांजा नगरपंचायतीत महायुतीच्या सावली कुरूप ह्या विजयी झालेल्या आहेत. लांजा नगरपंचायतीत महायुती विजयी झालेली आहे. एका पाठोपाठ एक सुपर संडेचा हा निकाल जो आहे नगरपंचायत नगर परिषदेचा समोर येताना दिसतोय. आणि जेजुरीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय झालेला आहे. आत्ताच या क्षणाला मी थोड्या वेळपूर्वीच आपल्याला सगळ्यांना अपडेट सांगितलं की जेजुरी नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा दणदणीत विजय झाला आहे. नगराध्यक्षपदी जयदीप बारभाई हे विजयी झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 17 उमेदवार विजयी झालेत. तर मालवण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार जो आहे तो विजयी झाला आहे. शिवसेनेच्या ममता वराडकर तिथं विजयी झाल्याचं कळतंय. म्हणजे कणकवलीचं अपडेट देखील समोर येणं आवश्यक आहे, ते देखील थोड्या वेळात येईल. पण मालवण नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना उमेदवार जो आहे तो विजयी झालेला आहे. आणि कंधारमध्ये, मराठवाड्यातल्या कंधारमध्ये आपण बघतोय काँग्रेसचे शहाजी दळगे विजयी झालेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नळगे हे विजयी झालेले आहेत. हे देखील अपडेट समोर येताना दिसतंय. आजचा रविवार, आजचा सुपर संडे आणि त्यात येणारे निकाल राष्ट्रवादीच्या प्रतापराव पाटील चिखलीकरांना मोठा धक्का बसलेला आहे. आणि हा एका पाठोपाठ एक निकाल जो आहे तो समोर येताना दिसतोय. जालन्यातील अंबडमध्ये देखील भाजपचा विजय झालेला आहे. रावसाहेब दानवेंनी याबद्दलचा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला होता. अंबडमध्ये भाजपच्या देवयानी कुलकर्णी या विजयी झालेल्या आहेत. भाजपने या ठिकाणी 100चा आकडा केव्हाच पार केला. आर्णीमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची आघाडी जी ती दिसून येते. आणि BC-मध्ये भाजपचे अतुल पारवे हे आघाडीवरती आहेत. त्यामुळे भद्रावतीत शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी हे आघाडीवरती आहेत. तर धुळ्याच्या शिंदखेड्यात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. उत्तर महाराष्ट्र, खान्देश, तर कलावती माळी या नगराध्यक्षपदी तिथं विजय झाल्याचं कळतंय. इथे देखील गिरीश महाजन असतील किंवा इतर भाजपचे दिग्गज नेते हे ठाण मांडून होते, लक्ष ठेवून होते. पण इथे राष्ट्रवादीने जोरदार बाजी मारली आहे. धुळ्याच्या शिंदखेड्यात राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष जो आहे तो निवडून आलेला आहे. नगराध्यक्षपदी कलावती माळी
या निवडून आल्याचं कळतंय. तर मनसरमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे तो निवडून आलेला आहे. म्हणजे भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गट देखील जोरदार आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. आमदार वळसे पाटलांना या ठिकाणी मोठा धक्का बसलेला आहे. तर कारंजामध्ये एमआयएमचे 6 उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले. माफ करा, साताऱ्यात भाजपचे 5 नगरसेवक विजय झाल्याचं कळत आहे. साताऱ्यात भाजपने आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. निकाला म्हणजे मतमोजणी जेव्हा सुरू झाली तेव्हापासून भाजपची आघाडी जी ती या ठिकाणी मंडळी गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. आणि आता विजयाचा जल्लोष जो आहे तो ठिकठिकाणी केला जातोय. तर सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये महायुतीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी एक हाती सत्ता जी आहे ती उडून आणली आहे. ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादीचे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 23 नगरसेवक या ठिकाणी विजयी झालेले आहेत. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये महायुतीला मोठा धक्का बसलाय. जयंत पाटलांची रणनीती जी आहे ती या ठिकाणी यशस्वी झाल्याचं आपण पाहतोय. जयंत पाटलांनी एक हाती सत्ता जी आहे ईश्वरपूरमध्ये म्हणजे आधीचं इस्लामपूर आताचं ईश्वरपूर या ठिकाणी राष्ट्रवादीचे 23 नगरसेवक जे आहेत ते विजयी झाल्याचं आपण बघतोय. एका पाठोपाठ एक अपडेट जे ते समोर येताना दिसतंय. आत्तापर्यंतच्या अपडेटवर रवी किरणजी आपण बघतोय की स्थानिक नेत्यांनी म्हणजे तिथल्या आमदारांनी आपली नगरपंचायत राखली ईश्वरपूर. हा याच्यातनं परिवर्तित होतो की जयंत पाटील यांना राजकारणामध्ये त्रास दिला जातोय. जयंत पाटलांची कोंडी केली जाते आहे. त्यांच्या व्यक्तिगत याच्यावर हल्ला केला जातोय हे लोक बघत असतात. आणि पुन्हा त्यांचा दूध संघ आहे, साखर कारखाना आहे, सूतगिरणी आहे, बँक आहे. त्या नेटवर्कमधून जे त्यांनी सगळ्यांशी संबंध ठेवलेले आहेत हे त्याचं यश आहे. आणि जिथं जिथं असं नेटवर्क उभं राहिलं तिथं त्या प्रस्थापित नेत्यांच्या मागे जनता उभी राहते. कारण त्यांच्या सत्तेची फळं ही जनतेपर्यंत पोहोचत असतात. जिथं ती पोहोचत नाहीत आणि जिथे लोकांना दिसतं की बाबा इथे राज्यात जो पक्ष सत्ताधारी आहे त्याच्यासोबत नाही राहिलो तर आपलं काही खरं नाही, आपला नेता काही तिथपर्यंत आपल्याला घेऊन जाणार नाही, तेव्हा मग चित्र वेगळं दिसायला लागतं. विशाल, बरोबर, हा सगळ्यात मोठा फरक. बिलकुल. मला भाजपचे प्रवक्ते ते देखील चर्चेत आपल्या सहभागी झालेले आहेत. मला आपल्याला विचारायचं आहे म्हणजे आतापर्यंतचा एकूण निकाल लक्षात घेता 100 आपण केव्हाच पार केली, पण हेही तितकंच खरं की जनतेने तुमच्यावरती विश्वास दाखवला त्यामुळे तुमची जबाबदारी वाढली. निश्चित 100% जबाबदारी आमची वाढलेली आहे आणि त्या जबाबदारीनं आम्ही काम करतोय. ज्यावेळेस जनतेनं आम्हाला राज्यामध्ये सत्ता दिली, केंद्रामध्ये सत्ता दिली आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही काम करतोय, त्याचाच परिणाम आजच्या निकालात या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसतोय. ज्यावेळेस आपण सत्ता आपल्याला मिळते त्या सत्तेचा सदुपयोग जनतेच्या हितासाठी केला पाहिजे, जनतेला न्याय देण्यासाठी केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेत असतो, न्याय देतो, त्यावेळेस त्याचा परिणाम म्हणून निवडणुकीत असे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आज राज्यात आपण बघितलं असेल, या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, आमचे सगळे भाजपचे नेते असतील आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचे गावखेड्यातले शहरातले सगळे तळागाळाचे कार्यकर्ते असतील, बूथवरचे बूथप्रमुख असतील, या सगळ्यांच्या मेहनतीला आज या ठिकाणी फळ येताना दिसतंय आणि जनतेने सुद्धा या ठिकाणी विकासाला स्वीकारलेलं आपल्याला सगळीकडे दिसतंय. आता एक क्षणाची आणखीन एक अपडेट. काँग्रेस नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन शिंदे जे आहेत ते आघाडीवरती आहेत. राष्ट्रवादीच्या माधुरी या 4थ्या स्थानावरती आहेत. एक एक करत वेगवेगळ्या ठिकाणचं म्हणजे गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेलांना मोठा धक्का बसलेला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि रोह्यामध्ये एनसीपीच्या वनश्री शेडगे नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या आहेत. तटकरेंचा बालेकिल्ला रोह्यामध्ये आपण बघतोय. एनसीपीच्या वनश्री शेडगे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. आणि आणखीन काय अपडेट समोर येताना दिसतंय. जामनेरमध्ये भाजप जे आहे ते 22 जागांवरती विजयी झालेले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट 4 जागांवर विजयी झाल्याचं कळतं. तर सांगोला नगर परिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार
आनंद माने हे तिसऱ्या फेरी अखेर 4775 मतांनी आघाडीवरती, तर कागल नगर परिषदेवर मुश्रीफ राजे युतीचा झेंडा जो आहे तो फडकलेला आहे. चला मला केशवरावांकडे जायचं. केशवराव, मराठवाड्याचा एकूण कल जर लक्षात घेतला, विलासने देखील हा मुद्दा आपल्यासमोर मांडला होता. पुन्हा एकदा शिवसेना या ठिकाणी मराठवाड्यात बाळसं धरताना दिसते. काय नेमकं याचं विश्लेषण आपण करा? निश्चितच आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की साधारण कल जो दिसतोय राजकीय कार्यकर्त्यांचा किंवा स्थानिक नेत्यांचा, सत्तेसोबत राहायचं. भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे तिथं संधी जर कमी मिळत असेल तर शिवसेना असो किंवा मग अजित पवारांची राष्ट्रवादी असो, तिकडे वळायचं असा काहीसा साधारण कल आपल्याला दिसतोय आणि त्याचाच लाभ सत्ताधाऱ्या